दिवाळीच्या काळात कोल्हापूर शहराच्या हवा आणि ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। याबाबतची नोंद शिवाजी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे। यासाठी लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या 3 दिवसात शहरात ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले। या काळात शहरात मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आल्यानं कोल्हापूर शहरातील हवेची गुणवत्ता आणि ध्वनी प्रदूषण झाल्याचा अहवाल विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागानं दिलाय। कोल्हापूर शहरात गेल्या आठवड्यापासून हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली आहे। शिवाय ध्वनी प्रदूषणात देखील मोठी वाढ झाल्याचं तपासणीतून समोर आलंय। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी कोल्हापूर परिसरातील हवेची गुणवत्ता, हवेचा दर्जा, त्याचबरोबर ध्वनी मर्यादा वाईट नोंदवण्यात आली आहे। दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले। आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीनं नागरिकांनी फॅन्सी रोषणाईचे फटाके वाजवल्यानं हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या तपासणीतून पुढे आलंय। शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग, दाभोळकर कॉर्नर आणि महाद्वार रोड या 3 ठिकाणी रेस्पायरेबल डस्ट सॅम्पलर मशीनवर वायू प्रदूषण मोजलं जातंय। या सॅम्पलर मशीनवर 24 तास वायू प्रदूषण मोजलं जातंय। यासाठी स्वतंत्र 2 कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध स्वयंसेवी संस्थांकडून सातत्यानं हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात। सर्वोच्च न्यायालयानं फटाके उडवण्याच्या वेळांवर आणि त्याच्या आवाजावर देखील काही नियम बंधनं घातली आहेत। मात्र ही वेळ आणि नियम पाळली जात नसल्याचं चित्र आहे। कोल्हापूर शहरात गेल्या 7 ते 8 दिवसातील हवेच्या प्रदूषणाची तपासणी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागानं केली आहे। यामध्ये रोजच्या तुलनेत हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। शिवाय ध्वनी प्रदूषणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर पी.डी. राऊत यांनी दिली आहे। आपण ध्वनी प्रदूषण मापन करताना वेगवेगळ्या ठिकाणी करतो, म्हणजे 4 झोनमध्ये करतो, म्हणजे रेसिडेन्शियल आहे, सायलेंट आहे, इंडस्ट्रियल आहे आणि कमर्शियल आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या ध्वनी प्रदूषणामध्ये गुजरी कॉर्नरला मॅक्झिमम ध्वनी प्रदूषण झालेलं आहे आणि त्याच दिवशी काय झालं की आपली क्रिकेटची मॅच जिंकल्यामुळं परत हे वाजवले गेले फटाके आणि त्यामुळं परत हे ध्वनी प्रदूषण त्या भागामध्ये आणि सगळ्याच कोल्हापूरच्या भागामध्ये हे वाढलं गेलं। जवळजवळ मानांकनच्यापेक्षा एक 1.25 पट तरी हे ध्वनी प्रदूषण ह्या सगळीच भागामध्ये वाढलेलं आपल्याला दिसतंय। ध्वनी प्रदूषण वाढलंच, त्याबरोबर फटाकडे उडवल्यामुळं जी धुलीकण आहेत, धूर जो निघाला फटाक्यामधून, त्यामुळं हवेचं प्रदूषण वाढलं। असं हे म्हणून मी म्हटलं की दोन्ही हे एकत्रित परिणाम ह्या आपल्या ह्या सणाच्या काळामध्ये आपल्याला दिसलेला आहे। आता हे वातावरणातील घडामोडींमुळे दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता ढासळली होती। त्याशिवाय मोठमोठे फटाके लावल्यानं ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालंय। हवेचं आणि ध्वनीचं प्रदूषण हे आरोग्याला घातक आहे। ध्वनी प्रदूषणापासून काही वेळा आपला बचाव करता येतो, मात्र हवेत असलेले सूक्ष्म धुलीकण आणि अतिसूक्ष्म धुलीकणाचे हवेतील प्रमाण धक्कादायक वाढल्यानं नागरिकांच्या सर्दी, खोकला, ॲलर्जी अशा श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्यात। याशिवाय हवेच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरसारखे आजार झडत असल्याची माहिती डॉक्टर राऊत यांनी दिली आहे। लिथियम आहे म्हणून परवा लोकांनी सांगितलं आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली की हे लिथियम असणारे जे फटाके आहेत ते उडवू नका। जर ते उडवले तर ते आपल्या शरीरामध्ये जाणार आणि कॅन्सरसारखे फुफ्फुसाचे जे विकार आहेत ते आपल्याला होण्याची शक्यता आहे। आणि इन जनरल जर वातावरण हेल्दी असेल, आपल्या आजूबाजूची जर हवा चांगली असेल, आवाज कमीत कमी असेल, तर माणूस कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि तो काम करू शकतो। जर हवा प्रदूषित असेल, आवाज जास्त असेल, गोंगाट जास्त असेल, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही। हवेतील गुणवत्तेच्या श्रेणीची गणना करण्यासाठी आम्ही 1 तासातील हवेच्या प्रदूषकाची सरासरी एकाग्रता मोजतो। त्यानंतर आम्ही या मापाची तुलना प्रदूषकाच्या हवेतील गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्वाशी किंवा मानकाशी करत असतो, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन भोसले यांनी दिली आहे। हवेच्या गुणवत्तेचा स्थानिक निर्देशांक इतर अनेक घटकांनी प्रभावित होतो। हे सर्व रेस्पायरेबल डस्ट सॅम्पलर मशीनवर हवेचं प्रदूषण मोजलं जातं। त्यातून घेण्यात आलेल्या नमुन्यातून हवेचं प्रदूषण वाढल्याचं समोर आलंय। दिवाळीच्या काळात जर तुम्ही बघितला तर दिवाळीच्या काळ हा थोडासा आपला नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते। ह्या महिन्यात जर तुम्ही बघितला तर थोडीशी हवेची जी मूवमेंट असते ती कमी असते। म्हणजे जे काय आपण जे हे जे असतात आपले जे
हवेचे जे बाकीचे घटक जे असतात म्हणजे हवेचं स्पीड म्हणा नाही तर हवेची दिशा म्हणा ह्यात थोडंसं आपल्याला फरक जाणवतो आणि थोडंसं हवेचं प्रदूषण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाढतं. दिवाळी साजरी होत असताना शहरात फटाक्यांचा आवाज वाढल्याचं दिसून आलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांपेक्षा आवाजाची पातळी जास्त राहिल्याचं शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागानं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोल्हापूर शहरातील रहिवाशी, व्यावसायिक आणि औद्योगिक या क्षेत्रामधील 22 ठिकाणांचं ध्वनिमापन सर्वेक्षण पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या दिवशी केलं. त्यामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आवाजाची पातळी वाढलेली दिसून आली. याशिवाय वाऱ्याचा वेग आणि दिशा, भूप्रदेश, धुराचे लोट, रहदारी, सूक्ष्म कण, प्रदूषण उत्सर्जित करणारे इतर स्रोत आदींची तपासणी करून हवेचं प्रदूषण तपासण्यात आलं. हवेचं प्रदूषण हे मीटर क्यूबमध्ये मोजलं जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हवा प्रदूषणाच्या मोजमापाकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शिवाजी विद्यापीठ त्याचबरोबर सिंचन भवनाचा परिसरात हवा प्रदूषण तपासणी यंत्र बसवण्यात आली आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून येणारी हवा प्रदूषणाची आकडेवारी या ठिकाणी बसवण्यात आलेल्या LED डिजिटल बोर्डवर ठळकपणे दर्शवण्यात येत असते. श्वसनावाटे प्रदूषक शरीरात गेल्यानं श्वसन संस्थेला इजा होते, रक्ताचं संतुलन बिघडतं, प्रदूषित हवेच्या संपर्कानं डोळे, त्वचा इत्यादींनाही बाधा पोहोचते. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळं मानसिक संतुलन देखील बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळं वाढत्या प्रमाणातील हवेचं प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे.